हाय हॅलो मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे नीता घोंगडे। तर तुम्हाला वाटत असेल इथं काय व्हिडिओ टाकते बाबा आई, तर इथे मी म्हणजे आईचं बांधकाम चालू आहे ना आईबाबाचं, तर तिथे मी आले आणि तिथे वर मस्त असं ऊन पडलं होतं। तर आई म्हणजे चल डोक्यात थोडंसं पाहू दे, काय असो नसो पण तर आईला थोडंसं बघावंच वाटते सगळ्यांच्याच आई। तर ते इथे बघा शेजारी असं चिक्कूचं झाड होतं आणि इतके मस्त बारीक बारीक असे छोटे चिक्कू त्याला लागलेले होते आणि बघू शकता किती हिरवंगार असं झाड। आणि जसं इथं राहायला आले तसं तर इथं असं मस्त असं चिक्कू बघू शकता। जवळून जवळून मी तुम्हाला अजून झूम करून दाखवते किती छान असे बारीक बारीक चिक्कू आलेले आहेत। आणि तुम्हाला दाखवते आमच्या इकडचा रस्ता। तर हे आईबाबाच्या घरासमोरचा जो रस्ता जातो ना, तर इथे इतकं म्हणजे असं टॉयलेट बाथरूमचं पाणी जसं असतं, तर कॉलनीमध्ये ग्रामसेवक हे असे असूनसुद्धा याच्याकडे लक्ष देत नाही आणि तक्रार करायला पण कोणी जात नाही बघा। एखाद्या 2 बाया जातात, नंतर कोणी सपोर्टला जात नाही। त्याच्यामुळे मतदान कधी करताना वोटिंग करताना विचारपूर्वक करावा, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम येणार नाही। तर याच्यामुळे संध्याकाळचे 6-6:30 वाजले। याच्यानंतर बाहेर गेलो होतो आम्ही। तिथून आल्यानंतर आईने तिळाचा कूट केला, कारण मुलांना तिळाच्या पोळ्या खूप आवडतात। याच्यानंतर आपण आज आई बनवणार आहे गणपती बाप्पासाठी गुलाबजामुनची रेसिपी। तर इथे तूप घेतले आईने आणि कारले आता बाजारातून आणलेले आहे। तर इथे गुलाबजामुनचं पॅकेट आणलं होतं, तर ते आई आता करून देते म्हणली, कारण आम्हाला लगेच उद्या सकाळी निघायचं होतं गावाकडे शेलूला। तर इथे सगळं पॉकेट आता फोडले आईने। याच्यानंतर इथं तूप मस्त असं घरी बनवलेलं आहे गाईचं तूप। तर हे आता सगळं तिनं जे पॉकेट आणलं होतं ना गुलाबजामुनचं पॅकेट रेडीमेड, तर ते आता एकदा थोडं दूध टाकून कच्चं दूध टाकून त्याला थोडंसं मळलं छान। याच्यानंतर इथे तिने पाक बनवला आहे। तर जो गुलाबजामुनसाठी पाक बनवतात ना, तर तो पाक बनवला आहे। इथे छान असा दूध टाकून उंडा थोडासा मळून घेतला आहे। याच्यानंतर मी दुसरा स्वयंपाक वगैरे करत होती, त्याच्यामुळे आईला म्हणलं तू बसले जा की फक्त गुलाबजामुन बनवून दे गणपती बाप्पासाठी प्रसाद म्हणून तर बनवायचा होता। तर इथे बघा मस्त पाक असा आपला उकळलेला आहे। इथे आपले गुलाबजामुनचे लाडू पण म्हणजे असं गोळ्या तयार करून झालेले आहेत। याच्यानंतर तेल पण इकडे छान गरम झालेलं आहे। तर पाक बघा थंड झाला। तर इथे आई सगळे आता ह्या गोळ्या जे गुलाबजामुनच्या आहेत ते तळून घेते, जास्त तळवायचे नाही कारण तर हे बघा यासाच्या तळल्या आणि पाकामध्ये सोडल्या। तर अशा मस्त आईला गुलाबजामुनची रेसिपी खूप छान जमते। तसं आईला सगळाच स्वयंपाक जमतो, पण मला गुलाबजामुनची रेसिपी जमत नाही, तर त्याच्यामुळं तर चला दिवाबत्ती वगैरे झाली इथं। आणि सकाळी आता जायचं होतं, सकाळी बघा 3:30 वाजले इथं मी झाली तयार, कारण लगेच निघायचं होतं आम्हाला गावाकडे। आता आम्हाला 4:30ची ट्रेन आहे, तर त्याच्यामुळे मी झाली। शशांक पण तयार होतो तिकडे। तर चला लवकर निघालो आणि आल्यानंतर 10-15 मिनिटांनी ट्रेन लागली आणि रिझर्वेशन वगैरे केलं, त्याच्यामुळे जागावर जास्त काही लोक नव्हते। तर इथे सगळे दीदी वगैरे झोपले, काकू इकडे बाजूला बसल्या होत्या। तर चला आता आपण जाऊया आपल्या गावी। तर चला शेलू जवळ आल्या, आता उतरतोय। आणि लेकरांना घरी सोडलं होतं मी, त्याच्यामुळं घरी मुलं म्हणजे काय आणलं, तर त्यासाठी मी आता त्यांना सोडून दाखवते गुलाबजामुन इथे। तर आजची रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली, गणपती बाप्पासाठी प्रसादासाठी बनवलेली आहे आणि गुलाबजामुनची रेसिपी। आता मी देवबाप्पाला पण ठेवले आणि इथे मुलांना पण आता। तर मस्त असे पाकामध्ये रात्रभर भिजले आणि इतके सॉफ्ट लागतात। खूप छान रेसिपी आहे याची, नक्कीच ट्राय करून बघा। तर चला आता आले, हातपाय धुते वगैरे कामं वगैरे आता सगळं तर तयार आहे। काम करायची गरज नाही, कारण सरांनी सगळं आवरून वगैरे घरातलं स्वच्छता करून ठेवली आहे। तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आज रेसिपी कशी वाटली गणपती बाप्पासाठी बनवलेली गुलाबजामुनची नक्की सांगा।